पाहुयात विस्तृत बातम्या। सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष व सभापती निवडीमध्ये विजय झाल्याचा आसुरी आनंद जयंत पाटलांना झालाय, अशी टीका भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे। तसेच गोपीचंद पडळकरांच्या विरोधात एखाद्याला राज्यपाल आमदार केल्याचा फील जयंत पाटलांनी आला आहे, असा खोचक टोला लगावत जयंत पाटलांचा एकच अजेंडा आहे, तो म्हणजे गोपीचंद पडळकर यांना अडवणे आणि गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात लढणे। पण आपण असंच पुढारी झालो नाही, ठोसे देत आपण पुढारी झालोय, त्यामुळे मला आता आणखी ठोसे द्यायला संधी मिळाली आहे, असा इशारा देखील गोपीचंद पडळकर यांनी आमदार जयंत पाटलांना दिलाय। ते सांगलीच्या जतमध्ये बोलत होते। तुम्हाला पराभव पत्करावा लागला होय म्हणतात आणि त्या ठिकाणी तुम्ही ज्यांच्यावर आरोप केले ते बोगस कुणबी दाखला दिला, त्यांना सभापतीपदी देण्यात दिले। हे बघा, विषय नीट समजून घेतला पाहिजे। त्यांचं काय म्हणणं आहे की आम्ही महाविकास आघाडीच्या सोबत गेलो म्हणून गोपीचंद पडळकर बोलतात। त्यांना एवढी अक्कल पाहिजे, भाजपाची सत्ता काय 2 मतांनी गेलेली नाही, भाजपाची सत्ता 6 मतांनी गेली। म्हणजे आमच्याकडं 25 होते आणि त्यांच्याकडं 6 एक्स्ट्रा होते। तुम्ही 2 असले काय नसले काय, लिंबू टिंबू झाला। तिकडेही तुम्हाला महत्त्व नाही आणि इकडेही महत्त्व नाही। आता जयंतरावला आसुरी आनंद मिळतोय की गोपीचंदच्या विरोधात मी माणसं सभापती करतोय, त्याला वाटतंय का एखादा राज्यपाल केला आहे की एखादा आमदार केला आहे, असं फील जयंतरावला यायला लागलं आहे। तो विषय तसा नाही। समजा 2 मतं कमी आहेत, आम्ही 30वर आहे आणि शिवसेनेचे 2 फुटले, मग आम्ही तुमचा विषय समजू शकतो ना, तुम्ही तिकडे गेल्यामुळे आमची सत्ता गेली, तुम्ही लिंबू टिंबू आहे। पण जयंतरावांचं त्यांचं नाजूक नातं असल्यामुळं त्यांना ते सभापतीपद मिळालेलं आहे, नंबर 1। नंबर 2, इकडं जतला पण त्यांनी दिलं आहे, त्यामुळं जिल्ह्याच्या लक्षात आलं जयंतरावचा दुसरा अजेंडा नाही, जयंतरावचा अजेंडा एकच आहे, गोपीचंद पडळकरला अडवणे, गोपीचंद पडळकरच्या विरोधात लढणे। पण जयंतरावला एवढं माहीत नाही, मी काय पुढारी असाच झालेलो नाही। माझ्याकडं अध्यक्षपद आहे, माझ्याकडं 4 सभापती आहेत, माझ्याकडं जिल्ह्याची सत्ता आहे। मी असाच ठोकरं देत ठोसं देत पुढारी झालो आहे, त्यामुळे आणखी ठोसे द्यायला मला आधी संधी मिळाली आहे, त्यामुळं तेच नाही। आता दुसरा विषय जो राहतो आहे तो जात पडताळणीचा। मुळामध्ये आपल्याकडं जातीचा दाखला वडिलांच्याकडून येतो, आपण वडिलांची